लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। नाशिक विधान परिषद निवडणुकीमध्ये आज मोठा राजकीय ड्रामा पाहायला मिळालाय। माघारीच्या शेवटच्या दिवशी झालेल्या नाट्यमय घडामोडीनंतर गणेश गीते यांनी अखेर माघार घेतली आहे। दरम्यान एका कथित ऑडिओ क्लिपमुळे राजकारण चांगलंच तापलंय आणि याच पार्श्वभूमीवर अनेक आरोप प्रत्यारोपांची मालिका सुरू झाली आहे। नाशिक विधान परिषद निवडणुकीमध्ये माघारीच्या दिवशी मोठ्या राजकीय घडामोडी घडल्यात। बंडखोर उमेदवार गणेश गीते यांनी अखेर निवडणुकीतून माघार घेतली आहे। मात्र या सगळ्या प्रक्रियेदरम्यान गोकुळ गीते हे माघारीच्या शेवटच्या क्षणापर्यंत संपर्काबाहेर असल्यानं राजकीय वर्तुळात चर्चा रंगली होती। दरम्यान महायुतीचे उमेदवार नरेंद्र दराडे यांचे चिरंजीव कुणाल दराडे यांच्या कथित ऑडिओ क्लिपमुळे वातावरण अधिकच तापलं। या क्लिपमुळे गोकुळ गीते संतापले असल्याचं गणेश गीते यांनी सांगितलंय। यावर खुलासा करताना कुणाल दराडे यांनी सर्व आरोप फेटाळलेत। माझ्यावर केलेल्या आरोपांमध्ये कोणतंही तथ्य नाही, संबंधित ऑडिओ क्लिपची तपासणी करावी अशी मागणी त्यांनी केली आहे। तसेच मी स्वतः गणेश गीते आणि गोकुळ गीते यांच्याशी चर्चा करणार आहे असंही त्यांनी स्पष्ट केलंय। हे बघा, मी पण आपल्या माध्यमातून आता ऐकतोय, मी आपल्याला सांगू इच्छितो की मी एका सुसंस्कृत परिवारामधून त्या ठिकाणी येतो। मी स्वतः इंजिनियर आहे, माझी वाईफ त्या ठिकाणी गायनेकॉलॉजिस्ट आहे, माझा परिवारामध्ये 9 डॉक्टर आहे, मी एका संस्थेमध्ये चांगल्या पदावर काम करतो, मी विद्यार्थी घडवण्याचं काम त्या ठिकाणी करतो आणि मी माझ्यासारखा असा व्यक्ती कधीही कोणाच्या परिवाराबद्दल किंवा वडिलांबद्दल असे अपशब्द मी काढूच शकत नाही। आणि गोकुळ भाऊंचा आणि गणेश भाऊंचा त्या ठिकाणी कोणीतरी गैरसमज या ठिकाणी निर्माण करून दिला, कारण राजकारण करत असताना अनेक हितचिंतक त्या ठिकाणी निर्माण होत असतात। अनेक काही विरोधकांची ही खेळी होती, त्यांचं हे षडयंत्र होतं आणि ते करण्यामध्ये ते यशस्वी झालेले आहेत। मी आपल्या माध्यमातून गोकुळ भाऊ आणि गणेश भाऊंना सांगतो की तो व्हॉइस माझा नाहीच आहे। आपण फॉरेन्सिकला दाखवा किंवा एखाद्या कुठल्या ऑर्गनायझेशनला दाखवला, एखाद्या लॅबोरेटरीमध्ये आपण तो चेक जर केला तर त्याच्यामध्ये सत्यता बाहेर येणार आहे। आणि मी असं बोलूच शकत नाही, कारण आम्ही एक परिवार आहोत। आमचे गेल्या 40 वर्षापासून त्या ठिकाणी परिवाराचे संबंध आहेत। दिगंबर काका गीतेंच्या माध्यमातून गणेश भाऊ असतील, गोकुळ भाऊ असतील, त्यांच्याबद्दल नेहमीच आदर राहिलेला आहे आणि त्या दोघा भावांबद्दल दराडे परिवाराला नेहमी आदर आहे। फक्त या ठिकाणी अलीकडच्या काळामध्ये सुसंवाद होऊ शकला नाही, त्यामुळं हा गैरसमज निर्माण करून देण्यामध्ये विरोधक माझे हितचिंतक यशस्वी ठरले आणि त्यांनी हा प्रयोग केला। नाही, मी खरं सांगतो, ती ऑडिओ क्लिप पण माझ्याकडे आलेली नाही आहे आणि ती मी ऐकलेली पण नाही आहे आणि म्हणून मी माझं स्पष्टीकरण देण्यासाठी मी गोकुळ भाऊ आणि गणेश भाऊंच्या घरी जाईल आणि त्यांचे जो काही गैरसमज झाला आहे तो मी दूर करेन। नगरसेवकाला फोन करून आमचा बाप काढलेला आहे म्हणून आम्ही माघार घेत नाही। हो सर, मी तेच सांगितलं ना, तो जर माझा व्हॉइस असेल तर मी सर्व शिक्षा भोगायला तयार आहे ना, कारण आम्ही एक परिवार आहोत आणि परिवारामध्ये जर असे गैरसमज निर्माण होत असतील तर ते गैरसमज दूर करण्याची माझी जबाबदारी आहे, कारण माझ्यावरती ॲलिगेशन्स होत आहे आणि माझ्यावरती ॲलिगेशन्स होत आहे तर मी त्याचं स्पष्टीकरण या ठिकाणी आपल्या माध्यमातून देणं गरजेचं आहे। आणि मी का आपल्यासमोर बोलतोय, कारण आपण सकाळपासून मला फॉलोअप करताय आणि म्हणून ते तर गणेश भाऊ आणि गोकुळ भाऊंचं तर मी भेटून तर त्यांचा गैरसमज दूर करणारच आहे, परंतु जिल्ह्यालाही कळायला हवं ना, जर या पद्धतीने जर माझी इमेज कुठेतरी डाऊन करण्याचा प्रयत्न केला जातोय आणि ती सातत्याने केली जाते विरोधकांच्या माध्यमातून, आणि म्हणून मला असं वाटलं की आपण याच्यावर स्पष्टीकरण देणं गरजेचं आहे। म्हणून मी आपल्या समोर, आणि आपणही म्हणत होते की याच्यावर तुम्ही बोला, कारण कसं असतं, नाही बोललं की सर्वसाधारण जनतेला असं वाटतं की नाही खरंच बोलला की काय, आणि आपण जर बोललोच नाही त्यामुळे आपल्याला स्पष्टीकरण द्यावं लागेल। तुम्ही तक्रार करणार आहे का? काही संबंधच नाही, कशाला तक्रार कोणाकडे करायची, हा परिवारातला विषय आहे, तक्रार करायचं काही कारण नाही। त्यांचा जो गैरसमज झालाय तो दूर करावा लागणार आहे, तक्रार करून काय करणार। भांडण लावण्याचा हा डाव असू शकतो, कोण नगरसेवक आहे? ऑडिओ क्लिप, आरोप प्रत्यारोप आणि नाट्यमय घडामोडी या सगळ्यानंतर अखेर गणेश गीते माघारी गेल्यानं नाशिक विधान परिषदेतील राजकीय चित्र स्पष्ट झालंय। संजय परमार सह अझर कादरी, नाशिक न्यूज, नाशिक। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।